माननीय एकनाथ शिंदेजींची परवाच मी भेट घेतली होती. कुठलाही नाराजीचा सूर नाही आहे. काल माननीय अमित भाईकडे नगरविकास खातं आणि केंद्र सरकारच्या समन्वयाचे काही विषय आणि NDA म्हणून एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांनी भेट घेतली आणि आपली हीच NDAची परंपराच आहे की माननीय अमित भाई, माननीय प्रधानमंत्री मोदीसोबत आमचे NDAचे घटक नेते हे महिन्यात 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एकदा भेटत राहतात. त्यामुळं हा कपोलकल्पित या ठिकाणी बातमी केलेली आहे की एकनाथजी नाराज आहे, ते या ठिकाणी आमच्या पक्षाकडनं नाराज आहे. मला वाटतं की ह्या बातम्या अशा नुसत्या संभ्रम तयार करणाऱ्या आहेत. एकनाथजीचा खरा जो भेटण्याचा उद्दिष्ट होतं ते केवळ महाराष्ट्रामध्ये महायुती ही त्या ठिकाणी जसं विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्र 51% मतांनी आम्ही जिंकला, तसा 2/3 बहुमताने महाराष्ट्र जिंकायला पाहिजे आणि आमची महायुती ही प्रचंड मजबूत राहिली पाहिजे. विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला त्या संकल्पाला महायुती उभी राहिली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसजीच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला मजबूतीने आपण समोर गेलं पाहिजे. एकनाथ शिंदेची ही भूमिका आहे. मित्र पक्षांच्या नेत्यांना पक्षप्रवेश देताना काय नियम आता महायुतीत ठरलेला आहे? कारण की ती एक किनार होती की आमदार नाराज होते शिंदे गटाचे, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा, त्यामुळे ह्या सगळा कयास लावला जातो. नाही, मला असं वाटतं की आम्ही वरच्या सर्व नेतृत्वाने म्हणजे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा आणि मी सुद्धा समन्वय समितीत आहे NDAच्या, त्या समिती हे ठरलं आहे की कुणाचाही पक्षप्रवेश करायचा नाही. पण लोकल लेवलला जेव्हा तिकीट मिळत नाही, आमचे लोक लढतात, मग त्यांना ऑप्शन आहे एकनाथ शिंदेजीकडे जाण्याचा. आता कामठी विधानसभेमध्ये किमान 10 आमचे चांगले चांगले पदाधिकारी एकनाथ शिंदेजीकडे गेले, तिकडं धनुष्यबाण घेतलं. तर आत्ता त्यांना तिकीट मिळालं नाही. 8-8, 10-10 वर्षापासून ते वाट पाहतात आहे. त्यामुळं काही लोक एकनाथ शिंदेकडे, एकनाथ शिंदेजी काही लोक भाजपकडे, दोघांची राष्ट्रवादीकडे. त्यामुळं थोडा उडाउडी चालू आहे नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भाने. तर म्हणून काही या ठिकाणी महायुतीत गडबड झाली आहे, राज्यस्तरावर गडबड झाली आहे असं काही नाही आहे. लोकल स्तरावर मात्र काही ठिकाणी उड्या मारलेल्या आहेत. आता निवडणुकीनंतर ते बघू. आता तर त्यांनी AB फॉर्म घेतलेले आहे. त्यामुळं प्रत्येक पक्षात झालेला आहे. काही राष्ट्रवादीचे लोक भाजपमध्ये आले, भाजपचे एकनाथजीकडे गेले, एकनाथजीचे भाजपकडे आले. त्यामुळं हे काही तिन्ही पक्षात झालं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही महायुतीमध्ये गडबड नाही. डोंबिवलीमध्ये जो पक्षप्रवेश झाला त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती आहे, त्याची तक्रार केल्याची माहिती नाही. डोंबिवलीचाही पक्षप्रवेश असाच झाला आहे की ज्या ठिकाणी एकनाथजीकडे सीट मिळत नाही असं दिसतं किंवा भाजपकडे सीट मिळत नाही असं दिसतं, त्यावेळी निवडणुकीच्या पूर्वीच त्या ठिकाणी उड्या मारण्याचं काम चालू होतं. काही ठिकाणी आता एखादा कार्यकर्ता पक्षात यायलाच तयार आहे. शेवटी प्रत्येकाचा पक्ष आहे. एकनाथजीला आपला पक्ष वाढवावा लागतो, भाजपला आपला पक्ष वाढवावा लागतो. त्यामुळं या ठिकाणी काही पक्षप्रवेश होत राहतात. पण पक्षप्रवेशामुळे एकनाथजी नाराज होतील आणि ते अमित भाईकडे जातील हे काही खरं नाही आहे. पक्षप्रवेशाबद्दल माझ्याशी, देवेंद्रजीशी आम्ही समन्वय करतो की बाबा बैठकीमध्ये आमचा समन्वय होतो. पण एवढ्या कारणाने काही ते अमित भाईकडे जातील. अमित भाईकडे जाताना महाराष्ट्राची महायुती, देशातलं सरकार, महाराष्ट्राचं सरकार, डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता कसं काम करेल आणि NDAचे नेते म्हणून प्रत्येक 2-3 महिन्यातनं माननीय एकनाथजी अमित भाईकडे जात असतात, माननीय प्रधानमंत्री मोदीजीकडे जात असतात, सर्व NDAचे घटक पक्ष जात असतात. मला वाटतं याच्यामध्ये ही केवळ त्या ठिकाणी NDAची नेता म्हणून भेट असावी असं मला वाटतं. आरक्षणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे, सुनावणी आहे मंगळवारी. तुम्ही मध्यंतरी मध्यस्थी याचिका सुद्धा दाखल केली होती. निवडणुकाच स्थगित होती की काय असं संभ्रम निर्माण झालेला आहे? या सगळ्या सर्वोच्च न्यायालयाने सवाल विचारलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पुढे का ढकलत नाही असं. मला असं वाटतं की जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल आला 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्यायच्या आहे. आता निवडणूक आयोगाने, राज्य सरकारने जे काही आरक्षण दिलं आहे ते आरक्षण हे 27% OBC आणि सर्व मिळून आरक्षण दिलं आहे. OBCचं 27% आरक्षण कायम राहिलं पाहिजे ही कायम भूमिका देवेंद्र फडणवीसजींच्या आणि आमची सर्वांची आहे, NDAची आहे, महायुतीची आहे. त्यामुळे 27% OBC आरक्षणाला धक्का लागू नये हीच मांडणी आमची सुप्रीम कोर्टामध्ये आहे
आणि मला वाटतं माननीय सुप्रीम कोर्टाने जसं 31 जानेवारीच्या आत निवडणुका घ्यायला सांगितल्या त्याच पद्धतीवर जे 27% ओबीसी आरक्षणही सुप्रीम कोर्ट कायम ठेवल असा मला विश्वास आहे. काँग्रेसचे लोक आलेले आहेत. 10वी मध्ये शिकणार